नमस्कार मंडळी. तर बऱ्याचदा आपल्याकडे ताक तर करायचं असतं, पण मिक्सरचं भांडं छोटं असतं किंवा ब्लेंडर नसतं किंवा हाताने आपण ताक करू शकत नाही, लोणी लवकर निघत नाही किंवा रवी नसते. तर अशा वेळेस आपण अगदी एका डब्याचा वापर करून, प्लॅस्टिकच्या डब्याचा वापर करून लोणी काढणार आहोत. अगदी झटपट 2 ते 3 मिनटात आपण लोणी काढणार आहोत. तर इथे आता मी सायचं भांडं घेतलं आहे. सकाळीच काढून ठेवलेलं, संध्याकाळी मला ताक करायचं होतं, तर त्यात विरजण मी आधीच टाकलेलं आहे. केव्हाही पहिल्या दिवशी जेव्हा आपण साय काढतो भांड्यात, तेव्हाच विरजण काढून त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आता ही साय मी या डब्यामध्ये टाकून घेते. तुम्ही बघू शकतात, अगदी प्लॅस्टिकचा साधा डबा घेतला आहे मी आणि या डब्याने आपण आज ताक करणार आहोत, लोणी काढणार आहोत मस्त असं. तर इथे आता डब्यामध्ये सर्व साय टाकून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर सायच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित विसळून तेही पाणी यामध्ये मी टाकून घेतलं आहे. डबा थोडासा रिकामा ठेवायचा आहे, जास्तही नाही भरायचा. तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात यामध्ये. आणि त्यानंतर अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डब्याचं जे झाकण आहे ते अगदी घट्ट लावायचं आहे, पॅक लावायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे हा डबा हलवायचा आहे, जेणेकरून सर्व साय अगदी व्यवस्थित अशी मिक्स होईल. तर अशी हलवून झाली की त्यानंतर आपण पाटा वरवंट्यावर जसं वाटण करतो त्या पद्धतीने हा डबा हलवायचा आहे. अगदी पटापट फास्ट हा डबा हलवायचा आहे आपल्याला, तेव्हाच लोणी अगदी व्यवस्थित अशी निघेल. आणि झाकण अगदी घट्ट लावायचं आहे. बऱ्याच मैत्रिणी असं म्हणतील की झाकण उघडलं तर, त्यासाठीच झाकण घट्ट लावायचं आहे. तर इथे आता 2 ते 3 मिनटात तुम्ही बघू शकतात, अगदी व्यवस्थित अशी लोणी तयार झाली आहे. कुठेही आपण जास्त भांडे वगैरे भरलेले नाही, मिक्सरचा वापर केलेला नाही किंवा रवीचा नाही किंवा ब्लेंडरचाही वापर केलेला नाही. इथे अगदी झटपट अशी लोणी आपण काढलेली आहे. तर आता एक कढई घेतलेली आहे मी, त्यामध्ये मी ओतून घेतलं आहे. तुम्ही बघू शकतात, अगदी मस्त घट्टसर असं लोणी निघालेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल आता या डब्याला तर भरपूर लोणी चिकटलेली आहे, तर आपण जेव्हा तूप बनवण्यासाठी कढई ठेवू, त्या कढईच्या वरती अगदी त्या वाफांमध्ये जरी हा डबा धरला तरी सर्व लोणी कढईत पडेल. त्यानंतर इथे एक मोठं भांडं घेतलं आहे आपण, ताक आणि लोणी आता बाजूला करू. त्यानंतर एक चाळणी घेतली आहे. तुम्ही हातानेही लोण्याचा गोळा काढू शकतात, पण इथे मी आता चाळणी घेतली आणि या चाळणीत लोण्यासकट हे ताक टाकायचं आहे, म्हणजे लोणी चाळणीमध्ये व्यवस्थित आटकेल आणि ताक खाली पडेल भांड्यामध्ये. तुम्हाला जास्त भांड्यांचा पसारा करायचा नसेल तर हे लोणी तुम्ही हातानेही काढून घेऊ शकतात. अगदी व्यवस्थित असा गोळा तयार होतो. पण अशा पद्धतीने जर तुम्ही चाळून घेतलं की अजिबात लोणी वाया जाणार नाही. अगदी एक थेंब आणि थेंब लोणी तुम्ही तूप बनवण्यासाठी वापरू शकतात. तर कढईतलं आता सर्व लोणी आणि ताक मी चाळणीमध्ये ओतून घेतलं आहे आणि त्यानंतर आता असं थोडंसं हलवून किंवा चमच्याने थोडंसं मिक्स करून याच्यातलं जे ताक आहे ते आपल्याला खालच्या भांड्यात गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात, लोणी लोणी अगदी व्यवस्थित वरती राहिलं आहे आणि त्यानंतर ताक पूर्ण खाली गेलं आहे. तर मस्त असा लोण्याचा गोळा तयार झाला आहे. थोडंसं असं हलवलं की छान असा गोळा तयार होतो. पूर्ण ताक निथळून झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि त्यानंतर आता या चाळणीवर असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं 1-2दा आणि मस्त स्वच्छ अशी ही लोणी धुवून घ्यायची आहे ना. अगदी साधी सोपी पद्धत. कुठेही लोण्याचा आपण वाया घालवलेला नाही गोळा किंवा खूपही जास्त भांडे इथे तेलकट चिकट केलेले नाही. तर 2 ते 3 वेळेस पाणी टाकून ही लोणी मी अगदी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. लोणी अगदी व्यवस्थित धुतली की आपण जेव्हा तूप बनवतो तेव्हा जास्त बेरी निघत नाही या लोणीमध्ये मग. तर इथे तुम्ही बघू शकतात, अगदी मस्त असा लोण्याचा गोळा तयार झाला आहे. चाळणीच्या कडेला जी लोणी लागलेली होती ती मी बोटाने काढून घेतली आहे. तर सर्व पाणी अगदी व्यवस्थित असं निथळून झालेलं आहे आणि लोण्याचाही छान असा गोळा तयार झाला आहे.
तर आता एका साईडला कढई घेतलेली आहे मी आणि त्या कढईत हा लोण्याचा गोळा टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर तुम्ही म्हणाल या चाळणीला लोणी चिकटलेलं आहे, तर अगदी थेंबच्या थेंब लोणी आपण तूप बनवू शकतो. पुढे तुम्ही बघणारच आहे चाळणीचंही लोणी आपण कसं काढलेलं आहे ते. तर आता कढई मी गॅसवर ठेवली तापायला. तुम्ही बघू शकतात लोणी हळूहळू वितळायला सुरुवात झाली आहे. आणि आता त्यानंतर प्रश्न येतो तो आपण चाळून घेतलेल्या चाळणीचा. तर ही चाळणी अशा प्रकारेच या कढईच्या वाफेवर अशी पकडायची आहे, जेणेकरून तिला चिकटलेली जी लोणी आहे ती वितळून लगेच कढईत येईल. अगदी धुवायचीही गरज नाही. धुवून आणि लोणी काढावं असं काही होणार नाही. तर तुम्ही बघू शकतात चमच्याने मी मधली थोडीशी लोणी काढून घेतली आणि चाळणी कढईच्या वाफेवरच धरलेली आहे. तर चाळणीला लागलेली जी लोणी आहे ती हळूहळू आता वितळायला सुरुवात झाली आहे आणि 2 ते 3 मिनिट अशीच पकडून ठेवायची आहे. सर्व लोणी वितळून कढईत जाईल. बघा तुम्ही, हे बघा. तर सर्व लोणी अगदी व्यवस्थित अशी वितळून कढईत गेलेली आहे. तुम्ही बघू शकतात चाळणीला अजिबात चिकटलेली नाही. आणि तुम्हाला जर वाटलं थोडीफार आहे तर तुम्ही थोडंसं पाणी ताकाच्या भांड्यावर ही चाळणी धरून टाकू शकतात आणि ते ताक आपण कढीसाठी वापरू शकतो. तर लोणी वितळून आता मस्त असं तूप तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही मिक्सरचा, ब्लेंडरचा किंवा रवीचा वापर न करता अगदी झटपट अशी लोणी काढलेली आहे. आणि अगदी रवेदार तूप कसं बनवायचं याचे मी 2 ते 3 व्हिडिओ याआधीच अपलोड केले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते.